मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली आणि या भेटीदरम्यान लुला दा सिल्वा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तसंच भारत आणि ब्राझीलनं महत्त्वपूर्ण खनिजाबाबत करार केलाय. मध्य प्रदेशाच्या इंदूरमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय युवा काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपनं काढलेल्या निदर्शनादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि हाणामारीत एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान परिसरात पोलीस तैनात केलेत. दिल्लीतील भारत मंडपम इथं AI समिट 2026 मध्ये भारतीय अमेरिका व्यापार करार झाला. या कराराविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दिल्ली सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिलाय. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी संघटना बॉम्बस्फोटाची योजना आखत आहे. त्यामुळे दिल्लीत दहशतवादी हल्ल्याबाबत काय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेलंगणाच्या कर्लेगुट्टूला इथं भूसुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला. अधिकाऱ्यांनी संबंधित जवानाला लष्कराच्या हेलिकॉप्टरनं एअरलिफ्ट केले. शोध मोहीम राबवत असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि 39 बटालियनमधील जवान गंभीर जखमी झाला. हरिद्वारच्या नागरी वस्तीत जंगली हत्तीनं धुमाकूळ घातलाय. जंगली हत्तीने एका दुचाकीचं नुकसान केले. सदरची घटना शहरातल्या जगजितपूर परिसरात घडली आहे. तर हत्तीच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसंच वन विभागाला रानटी हत्ती पकडण्यात अपयश येत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा चेहरा-मोहरा बदलला. पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे. लाचखोरी प्रकरणी जिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडे कार्यमुक्त झालेत. क्लर्क डेरंगेने 35 हजारांची लाच घेतली. गाडगेंच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचा डेरंगेंनी आरोप केला. भाजप बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचे नवे महापौर. काँग्रेसकडे उपमहापौरपद भाजपच्या स्नेहा पाटलांना अवघी 16 मतं. आपापसातल्या संघर्षामुळे भाजपची हाराकी. मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप. पश्चिम बंगालमध्ये कोर्टाकडून न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधील 40 पर्यटन स्थळं पुन्हा खुली. पहलगाम हल्ल्यानंतर बंद केली होती पर्यटन स्थळं. सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा दल तैनात. हल्ला झालेल्या बैसारणमधील पर्यटन स्थळ बंदच. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 बाबत बैठक. पुण्याच्या वाघोलीतील बैठकीत नियोजनाबाबत चर्चा. वाघोलीत होणार यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा. सहकार्य करण्याचं गावकऱ्यांचं बैठकीत आश्वासन. कोकणवासियांना बोटीनं शिमग्याला जाता येणार. 1 मार्चपासून मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार. मुंबई सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या 7 तासात शक्य होणार. मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार. नवीन मोनोरेल कोचेसची चाचणी पूर्ण. सुरक्षा तपासणीनंतर मोनोरेल सेवेत येणार. मुंबई प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. तर व्हिडिओ ट्विट करत मोनोरेल प्रशासनाची माहिती. तर आता टोल ऑनलाईनच भरता येणार. राष्ट्रीय महामार्गावरील टोल रोडमुक्त. फास्टॅग UPI द्वारेच पेमेंट शक्य. एप्रिलपासून टोलसाठी नवा नियम.